नमस्कार. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. त्याबद्दल काही माहिती आपण जाणून घेऊया. श्री गणेशाने सत्ययुगात कश्यप ऋषी व अदिती यांचे पोटी महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला व देवांतक आणि नरांतक नावाच्या राक्षसांचा वध केला. त्रेतायुगात उमेच्या पोटी जन्म घेतला. त्याचे नाव गुणेश. त्याने सिंदूर नावाच्या दैत्याचा विनाश केला व मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध झाला. द्वापार युगात पार्वतीने चंदनाच्या लेपाद्वारे गणेशाची रचना केली. मग त्याच्यात प्राण फुंकले, त्याला जिवंत केले. मातेने एक दिवस स्नानापूर्वी दारासमोर पहारा देण्यास गणेशाला सांगितले. थोड्या वेळात भगवान शिव तेथे आले, तेव्हा गणेशाने त्यांना अडवले, आत प्रवेश करू दिला नाही. भगवान शिवांनी त्याला ओळखले नाही, मला प्रवेश देत नाही म्हणून रागाने त्यांनी त्रिशूळाने गणेशाचे मस्तक उडवले. तेवढ्यात पार्वती माता बाहेर आली. तिने हा आपला पुत्र आहे, मी ह्याला निर्माण केले असे सांगितले व त्याला जिवंत करा असा आग्रह धरला. त्यावेळी शिवाने आपल्या गणांना चारी दिशांना पाठवले व ज्याला जो प्राणी पहिला दिसेल त्याचे मस्तक छाटून आणण्यास सांगितले. गणांना पहिला प्राणी हत्तीचे बाळ म्हणजे बाळ गज हा दिसला. त्यांनी त्याचे मस्तक छाटून ते आणून दिले. शिवांनी ते मस्तक आपल्या दैवी शक्तीने गणेशाच्या धडावर चिकटवले व त्याला प्राणदान दिले. अशा रीतीने गणेश हा गजानन म्हणजे गजाचे आनन म्हणजे मुख असलेला अशा नावाने प्रसिद्ध झाला. त्याला तू बुद्धिवान, सर्व 14 विद्या व 64 कलांचा अधिपती होशील असा आशीर्वाद दिला. याशिवाय गणपतीला अनेक नावे आहेत. त्यापैकी त्याची 12 नावे गणेश स्तोत्रातून आपल्याला माहिती आहेत. वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती व गजानन ही आहेत. काही नावे त्याच्या अवयवांवरून तर काही त्याच्या पराक्रमामुळे पडली आहेत. गणेश म्हणजे गणांचा ईश म्हणजे स्वामी. गण म्हणजे सेवक, सैनिक. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाय नमः असे म्हणतात. ह्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणतात आणि त्यानंतरच कार्याला आरंभ होतो. गणपतीची स्थापना भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीला केली जाते. ह्या दिवशी बाप्पाचा जन्म झाला असे मानण्यात येते, कारण तसा उल्लेख गणेश पुराण व मुद्गल पुराण ह्यात आहे. साधारणपणे चतुर्थी तिथी सुरू झाल्यापासून त्या दिवशी माध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी 12 पर्यंत गणेश स्थापना व्हावी अशी मान्यता आहे. आपल्या घरातील परंपरेनुसार तर काही वेळा आवड म्हणून किंवा इतरांकडे हे आपणही स्थापन करूया अशा विचाराने गणेश स्थापना व पूजन केले जाते. आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो, पण का बसवतो, कधीपासून बसवतो व घरात त्याची मूर्ती पूजेत असताना या 10 दिवसांसाठी वेगळी मूर्ती आणून का बसवतो याची उत्तरे आपल्याला माहीत नसतात. धर्मग्रंथानुसार वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे 1,00,000 श्लोकांचे काव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि महाभारत लिहून घेण्याची विनंती केली. हे लिखाण रात्रंदिवस चालले आणि त्यामुळे गणेशाला थकवा आला. त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले. अशा वेळी त्याच्या शरीरातील तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी गणेशाला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची यथासांग पूजा केली. हे लिखाण त्यानंतर 10 दिवस चालले. अनंत चतुर्दशीला लिखाण पूर्ण झाल्यानंतर व्यासांनी गणेशाकडे पाहिल्यावर त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते असे दिसले. हे तापमान कमी व्हावे आणि त्याच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणेशाला पाण्यात विसर्जित केले. या 10 दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले, कारण ह्या लिखाणाच्या काळात तो न खाता पिता अखंड लेखन करीत असे. भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशी गणेशाची स्थापना करून त्याची विशेष पूजा करण्याची प्रथा कलियुगात अव्याहत आणि अखंडितपणे चालू आहे. गणपतीचा जय जयकार करताना
मोरया का म्हणतात? तर पुण्याजवळील चिंचवड गावात 1375 साली जन्मलेले मोरया गोसावी हे बालपणापासून गणेशाचे परमभक्त होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. वयाच्या 117 वर्षापर्यंत नियमित जात होते. पण वृद्धपणामुळे जाणे शक्य होईना. तेव्हा गणेशाने स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंचवडच्या कुंडामध्ये स्नान करताना त्यांच्या हातात गणेशाची छोटी मूर्ती आली. ही मूर्ती त्यांनी तेथे असलेल्या छोट्या मंदिरात स्थापन केली. गणेशाने पुन्हा दर्शन देऊन माझ्या नावानंतर तुझे नाव घेतले जाईल असा आशीर्वाद दिला आणि गणपती बाप्पा मोरया असे म्हणण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून चिंचवडचे गणेश मंदिर मोरया गोसावी गणेश मंदिर या नावाने आजही प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पा मोरया.